जय भीम जय शिवराय. वेलकम आहे आपल्या छोट्याशा व्लॉगमध्ये. तर घरी बसल्या बसल्या आज मी जरा कंटाळली आहे, तर म्हटलं चला काहीतरी बनवूया. पण आपण सांगू शकता तुम्ही काय बनवत आहे, तर कमेंट्स करून मला आधीच सांगा की मी काय बनवते आहे. संडे म्हटलं तर असं वाटतं काहीतरी आपण बनवायचं. तर काय बनवायचं, तर चिप्सच बनवायचे, बरोबर आहे ना. तर बघू शकता अशा पद्धतीने मी आलू शिलून घेतलेले आहे. आता हे संपूर्ण आलू शिलून पाण्यामध्ये टाकले आणि पाण्यामध्ये टाकलेला आहे तुरटी. आता मधून पण आलू पडत आहेत बघा. आलूला पण मान्य नाही की शिलायचं आणि मग चिप्स बनायचं आणि मग खाऊन पोटात जायचं. हो ना, अशा पद्धतीने आलू शिलून घेतलेले आहे. आता हे सगळे संपूर्ण आलू आपण शिलून घ्यायचे आणि पाण्यामध्ये तुरटीमध्ये टाकून द्यायचे. चिप्स बनवण्याकरिता ना थोडे मोठे आलू हवेत. तर त्यांचे जे स्लाइस आहेत ना ते छान बनतात, थोडे मोठे आणि गोलगोल बनतात. तर एवढ्या साईजचा तर हवाच. तर हे झालेत आपले आलू पूर्ण शिलून. हे झाले पूर्ण आलू आता रेडी. आता आपण याचे बनवायचे स्लाइड्स. तर स्लाइड्स करिता मी वेगळं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही थोडी तुरटी टाकलेली आहे. तर स्लाइड्स बघू शकता किती छान निघतात ते. अशा पद्धतीचे स्लाइड्स निघतात छान. बघू शकता स्लाइड्स किती छान निघत आहेत ते. हो ना. तर हे आपण सगळ्याच आलूचे स्लाइड्स करून घेणार आहोत. बघा हे किती छान स्लाइड्स झालेले आहेत ते. हो ना. खूप छान. किती छान स्लाइड्स झालेले आहेत ना. बघा किती छान स्लाइड्स दिसत आहेत ना, बघू शकता. पण आता खरी मेहनत ती आहे जेव्हा यामध्ये आपल्याला उन्हामध्ये जेव्हा आपण हे वाळू टाकूया. मी ठेवलेलं आहे आता पाणी आणि पाण्यामध्ये टाकलेलं आहे थोडं मीठ. आता हे जेव्हा उकळी येईल आहे ना तेव्हा आपण हे स्लाइड्स पूर्ण यामधून काढून टाकूया. हे सगळे स्लाइड्स आता काढून घ्यायचे आहे.
बुडतील एवढे स्लाइड्स यामध्ये टाकायचे आणि हाताला समजायचं कसं ते शिजलेत म्हणून, तर हाताने हे तोडून बघायचे. बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. हे असे बघायचे शिजलेत की नाही. याला जास्त शिजवायचे नाही, नाहीतर मग हे, आणि याचा कलर पण थोडा चेंज होतो. शिजले ना की थोडा याचा कलर आहे ना थोडा चेंज होतो. तर अशा पद्धतीने हे सगळे स्लाइड्स यामधून काढून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे हे पूर्णपणे शिजलेले आहेत. शिजले की यांचा कलरच चेंज दिसतो, तुम्हाला व्हाईट दिसणार नाही, थोडे क्रीमिश दिसतात बघा. हा ना, हे झालेले आहेत. आता याला आपण वाळू टाकून द्यायचं उन्हामध्ये. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळे हे वाळू टाकून दिलेले आहे. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.